नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी फिजिक्सचं हे 11वं चॅप्टर आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय त्याबद्दल शिकायचं आहे. वी नो दॅट एनी सबस्टन्स कन्सिस्ट ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. कुठल्याही पदार्थामध्ये ॲटम्स आणि मॉलिक्युल्स असतात. ॲटम्समध्ये सेंटरला अशा पद्धतीने बघा, या पहिल्या फिगरमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स, हे जे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात त्यांना बाउंड इलेक्ट्रॉन्स म्हणतात. दीज इलेक्ट्रॉन्स आर बाउंड टू द न्यूक्लियस. बट समटाइम्स some electrons get temporarily detached from their parent atoms, and instead of moving in circular orbits they are moving here and there inside the conductor. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या फिगरमध्ये एक ॲटम दाखवलेला आहे आणि त्याच्याभोवती हे वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसभोवती फिरताना दाखवलेले आहेत. असे एखाद्या पदार्थामध्ये छोट्याशा कंडक्टरमध्ये मिलियन्स ऑफ ॲटम्स असतात, नंबर ऑफ ॲटम्स असतात आणि त्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता काही इलेक्ट्रॉन्स हे त्या ॲटमच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरण्याच्या ऐवजी ते त्या पदार्थामध्ये इकडं तिकडं फिरत असतात. त्यांना म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. अँड दिज फ्री इलेक्ट्रॉन्स, मोशन ऑफ दिज फ्री इलेक्ट्रॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रिक करंट. हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात तेच इलेक्ट्रिक करंट तयार करतात. इलेक्ट्रॉनची मोशन म्हणजेच इलेक्ट्रिक करंट असतो. मग आता आपल्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होईल की जर समजा कुठल्याही कंडक्टरमध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन्स, कंडक्टर म्हणजे असं मटेरियल ज्याच्यातून करंट जातो, समजा कॉपर, आयर्न वगैरे, त्यामध्ये जर इलेक्ट्रॉन्स हे सगळे मोशनमध्ये असतील अशा पद्धतीने, तर मग याचा अर्थ त्या पदार्थामध्ये करंट आहे. आणि मग जर समजा ॲमिटर आपण घेतलं करंट मोजण्यासाठी आणि इथं अशा पद्धतीने जोडलं, एखादं ॲमिटर समजा आपण इथं जोडलं अशा पद्धतीने, इथे आपल्याला माहिती आहे आपण ॲमिटर कशासाठी यूज करतो, तर त्या कंडक्टरमधून जाणारा करंट मोजण्यासाठी. अशा पद्धतीने आपण एक ॲमिटर समजा ह्या कंडक्टरच्या ॲक्रॉस जोडलं. लक्षात घ्या की इथं आपण बॅटरी जोडलेली नाही, एक साधा कंडक्टर आहे, पीस ऑफ मेटल. त्याच्यामध्ये आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स इकडं तिकडं मोशनमध्ये आहेत आणि त्या इलेक्ट्रॉनची मोशन म्हणजे करंट असं जर आपण म्हणत असू, तर मग एखादा ॲमिटर इथं आपण जोडला तर त्यांनी करंट दाखवायला पाहिजे. परंतु जर इथं बॅटरी नसेल तर हे ॲमिटर करंट 0 दाखवल. याचा अर्थ याच्यामध्ये करंट नाही का, इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये नाही का? इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये आहे, तरी पण मग हे 0 का दाखवतं? कारण आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनची मोशन म्हणजे करंट. तर याचं कारण असं असतं, इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलं नाही तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग इन वन डायरेक्शन इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. देअरफॉर नेट करंट इज 0. इथं बॅटरी जोडलेली नसेल, इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये आहेत. लक्षात घ्या, यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स हे मोशनमध्ये असतात. परंतु समजा राईटला जेवढे इलेक्ट्रॉन चालले असतील, सरासरी तेवढेच इलेक्ट्रॉन्स ह्या लेफ्टला जात असतात. त्यामुळं राईटचा जेवढा करंट होतो तेवढाच लेफ्टचा करंट होतो आणि नेट करंट 0 होतो. आणि त्यामुळं हा कंडक्टरमध्ये करंट 0, ॲमिटर हे करंट 0 दाखवतं. परंतु जेव्हा आपण एखादी बॅटरी जोडतो, जर समजा आपण एखादी बॅटरी अशा पद्धतीने इथे जर जोडली, बघा आता बॅटरीमध्ये आपल्याला माहिती आहे की 2 टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह. समजा ही पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे दुसरं निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि ही बॅटरी ह्या कंडक्टरच्या ॲक्रॉस द एंड्स ऑफ दिस कंडक्टर इथं आपण अशा पद्धतीने ती बॅटरी कनेक्ट केली तर मात्र याच्यातून करंट फ्लो होतो. म्हणजे आता जर ॲमिटर जोडला आपण तर तो करंट दाखवणार. नेमकं काय घडतं? दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी, दिस इज निगेटिव्ह टर्मिनल. देअरफॉर दिस एंड
is a positive end of this conductor, this becomes negative end. In absence of this battery, number of electrons moving in one direction equal to number of electrons moving in opposite direction, and therefore net current was 0. But as soon as electric field is applied, battery is connected, then electric field is set up inside the conductor, and direction of electric field is from this positive terminal to negative terminal. ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता या ठिकाणी काय होतं, अगोदर जे इलेक्ट्रॉन्स दोन्ही बाजूला जात होते लेफ्ट राईट, हे सगळे इलेक्ट्रॉन्स एकाच दिशेला जातात टुवर्ड्स पॉझिटिव्ह एंड. असं का घडतं, बिकॉज these electrons are these black color particles are electrons, they are negatively charged particles, they are attracted towards this positive end. Therefore all these electrons start moving only in one direction, that is from negative terminal to positive terminal, in direction opposite to the direction of electric field. Electric field is towards right, but all electrons now start moving towards left. सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स आता एकाच दिशेला जात आहेत आणि त्याच्यातून मग करंट तयार होतो, कारण आता दोन्ही दिशेला जाणारे इलेक्ट्रॉन्स नाहीत. आणि आता जर आपण या ठिकाणी ॲमीटर जोडलं तर ते ॲमीटर करंट दाखवणार. Thus, in absence of external electric field, electrons are in random motion, means different electrons are moving along different directions with different velocities. Average number of electrons moving in one direction is equal to average number of electrons moving in opposite direction, and net current is 0. But as soon as we apply external electric field, all electrons start moving in one particular direction. That direction is opposite to electric field, and we say current is set up inside the conductor. आणि अशा पद्धतीने त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतो. Now, what is definition of electric current? इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय आहे? इलेक्ट्रिक करंट is defined as rate of flow of charge. That is, mathematically we can write I equal to Q upon T. Here Q means charge and T is time. Rate of flow of charge म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून एका सेकंदामध्ये किती चार्ज जातो. म्हणजे उदाहरणार्थ की समजा हा एक कंडक्टर आहे. कंडक्टर means any metal wire. That metal can be copper, iron, silver or any metal wire. It consists of free electrons. We have seen that in absence of external electric field, means if a battery is not connected, then these electrons are in random motion. But when we connect a battery, all electrons start moving in one particular direction. Consider this line. Suppose that is the plane or that is the area of cross section. आणि ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला टी इतक्या वेळेमध्ये समजा क्यू इतका चार्ज ह्या प्लेनला क्रॉस करून डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जात असेल तर तो चार्ज डिवायडेड बाय दॅट टाईम इज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे उदाहरणार्थ समजा की 10 कुलोम इतका चार्ज ह्या लाईनला क्रॉस करून इकडे जातो. 10 कुलोम इतका चार्ज म्हणजे क्यूची व्हॅल्यू 10 कुलोम. आणि किती वेळात जातो तर समजा 4 सेकंड्समध्ये जातो, 4 सेकंदामध्ये. तर 10 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2.5 म्हणजे 4 सेकंदामध्ये 10 कुलोम. तर एका सेकंदामध्ये किती तर 10 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2.5 कुलोम चार्ज पर सेकंड ह्या लाईनला क्रॉस करून डावीकडून उजवीकडे म्हणा किंवा उजवीकडून डावीकडे गेलेला आहे. तर तो 2.5 दॅट इज करंट अँड युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ॲम्पियर. म्हणजे थोडक्यात एका सेकंदाला किती चार्ज ह्या लाईनला किंवा त्या प्लेनला क्रॉस करून डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जातो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट. हे इलेक्ट्रिक करंटचं इक्वेशन आहे. जर करंट स्टेडी असेल, कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा असतो. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ॲम्पियर. हा फॉर्म्युला आहे. क्यू म्हणजे चार्जचं युनिट कुलोम आणि टाईमचं सेकंड. म्हणजे करंटचं युनिट कुलोम पर सेकंड असंही होऊ शकतं, परंतु त्याच्याऐवजी ॲम्पियर घेतात. ॲम्पियर इन ऑनर ऑफ सायंटिस्ट ॲम्पियर. ॲम्पियर हे एका शास्त्रज्ञाचं नाव होतं
ते नाव या ठिकाणी करंटचं युनिट म्हणून वापरलेलं आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की एखादी लाईन, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इथं समजा आपण एक लाईन इमॅजिन केली अशा पद्धतीने, तर ह्या लाईनला क्रॉस करून जेवढा चार्ज जातो दर सेकंदाला त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट. दर सेकंदाला, कारण क्यूला आपण टीने डिवाईड केलं तर त्याच्यावरून आपल्याला दर सेकंदाला किती चार्ज ह्या लाईनला क्रॉस करून जातो किंवा त्या प्लेनला क्रॉस करून जातो ते मिळतं आणि ते झालं इलेक्ट्रिक करंट. आता चार्ज म्हणजे किती? आता 10 कुलम चार्ज गेला म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स नाही, कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉनवरचा चार्ज ई असतो. त्यामुळं जर 2 इलेक्ट्रॉन गेले असतील टी इतक्या वेळेमध्ये तर 2 × ई एवढा चार्ज गेला. 3 इलेक्ट्रॉन्स गेले असतील तर 3e एवढा चार्ज गेला. अशा पद्धतीने एका सेकंदामध्ये किंवा टी इतक्या वेळेमध्ये n इलेक्ट्रॉन्स गेले असतील तर ne एवढा चार्ज इकडून तिकडं गेलेला आहे. म्हणजे चार्ज काढायचा असेल तर ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो? तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो 1.6 × 10⁻⁹ कुलम बघा इथे, आणि n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे टोटल चार्ज काढायचा असेल तर Ne हा फॉर्म्युला वापरावा लागेल. ई म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, असे जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील n त्यांनी मल्टिप्लाय केलं की टोटल चार्ज मिळेल. दॅट टोटल चार्ज डिवायडेड बाय दॅट टाईम वी गेट चार्ज पर युनिट टाईम विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा पहिला फॉर्म्युला कधी वापरायचा? जर करंट स्टेडी असेल तर, म्हणजे कॉन्स्टंट असेल तर, म्हणजे समजा 4 ॲम्पियर तर एकसारखा सतत 4 ॲम्पियरच असेल तर. परंतु जर समजा करंट स्टेडी नसेल, एकसारखा बदलत असेल, अल्टरनेटिंग करंट हा स्टेडी नसतो. AC आणि DC मधला फरक तुम्हाला नंतर कळेल. AC अल्टरनेटिंग करंट हा कॉन्स्टंट नसतो, म्हणजे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक इन्स्टंटला तो बदलत असतो. मग त्यावेळी कोणत्या वेळेला किती करंट हा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा असतो. तो काढण्यासाठी हा फॉर्म्युला असतो IT, म्हणजे टी एवढ्या वेळेला, म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या 7व्या सेकंदाला एक पर्टिक्युलर टाईमला करंट काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. याचा अर्थ काय? पहिल्यासारखं समजा या ठिकाणी प्लेन इमॅजिन करा आणि ह्या लाईनला क्रॉस करून जाणारा चार्ज पर सेकंड त्याला आपण म्हणतो करंट. पण आता जर समजा तो करंट स्टेडी नसेल तर तो चार्ज क्रॉस करून जाणारा प्रत्येक क्षणाला बदलत जातो, म्हणजे करंट बदलत जातो. मग काय करायचं? एखाद्या पर्टिक्युलर टाईमला करंट काढायचा असेल तर डेल्टा टी टेंड्स टू 0, म्हणजे जवळजवळ इतका कमी टाईम घ्या की तो जवळजवळ 0 आहे, म्हणजे खूप कमी टाईम घ्यायचा. त्या कमी टाईममध्ये ॲप्रॉक्सिमेटली 0 टेंड्स टू 0 याचा अर्थ नियरली 0 बट नॉट 0, जवळजवळ 0, म्हणजे खूप कमी टाईम. तेवढ्या कमी टाईममध्ये डेल्टा टी ह्या खूप कमी टाईममध्ये किती चार्ज क्रॉस करून गेला ते बघा. दॅट डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी, फ्रॉम दॅट वे गेट चार्ज पर युनिट टाईम विच इज करंट ॲट दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट. आता हा डेल्टा क्यू प्रत्येक इन्स्टंटला बदलणार आहे, कमी जास्त होणार आहे, त्यामुळं हा करंट स्टेडी नसतो. जर समजा तुम्हाला स्टेडी करंट काढायचा असेल, ह्या कंडक्टरमधला करंट हा कॉन्स्टंट असेल तर हे पहिलं इक्वेशन यूज करायचं आहे. पण जर समजा करंट कॉन्स्टंट नसेल तर मात्र अशा वेळेस हे दुसरं इक्वेशन यूज करायचं आहे. इन दिस इक्वेशन नंबर 2, इफ वी कीप दिस डेल्टा क्यू इक्वल टू 1 कुलम and this dt or delta t equal to 1 second, then 1/1 equal to 1 ampere. In that case the current is 1 ampere. म्हणजे या ठिकाणी पहा, पहिल्यासारखं जर समजा आपण हे प्लेन इमॅजिन केलं आणि टाईम 1 सेकंड घेतला आपण, आणि एका सेकंदामध्ये जर 1 कुलम चार्ज ह्या लाईनला क्रॉस करून गेला असेल तर याचा अर्थ 1 ॲम्पियर करंट गेलेला आहे. म्हणजे 1 ॲम्पियर करंट कशाला म्हणतात? तर ह्या प्लेनला क्रॉस करून एका सेकंदामध्ये जेव्हा 1 कुलम चार्ज जातो तेव्हा त्याला म्हणतात 1 ॲम्पियर करंट. आता 1 कुलम चार्ज म्हणजे 1 इलेक्ट्रॉन नव्हे, तर 1 कुलम चार्ज जेव्हा जातो तेव्हा त्याचा अर्थ असतो 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. ही संख्या प्रचंड आहे. म्हणजे ह्या 625वर तुम्हाला 16 झिरो द्यावं लागतील. हा पॉईंट 2 घर पुढं सरकवण्यासाठी या 10⁻18 मधलं
10⁻² जाईल म्हणजे 625 होईल, इंटू 10⁻16 म्हणजे 625वर 16 झिरो दिल्यानंतर जेवढा मोठा आकडा होतो तेवढे इलेक्ट्रॉन्स एका सेकंदामध्ये गेले, म्हणजे 1 कुलम चार्ज गेला म्हणजे त्याचा 1 ॲम्पियर करंट झाला. म्हणजे जेव्हा एखाद्या वायरमधून एका सेकंदाला 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स जातात एखाद्या प्लेनला क्रॉस करून, याचा अर्थ त्या कंडक्टरमधला करंट हा 1 ॲम्पियर असतो. नाव व्हॉट इज साइन कन्व्हेन्शन? साइन कन्व्हेन्शन टू डिटरमाइन डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन कशी ठरवायची असते? समजा या ठिकाणी एक कंडक्टर आहे ज्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ते मोशनमध्ये आहेत आणि आपण एक इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं आहे, म्हणजे एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्यामुळं ह्या कंडक्टरचं एक एंड हे पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह आहे. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातात, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असतं. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन बघा, ह्या हा जो ॲरो आहे त्याने दाखवलेली आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट इलेक्ट्रॉन्स जातात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट चाललेले आहेत. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी चाललेले आहेत. मग करंटची डायरेक्शन काय घ्यायची असते? डायरेक्शन ऑफ द करंट इन अ सर्किट इज ड्रॉन इन द डायरेक्शन इन विच पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स वुड मूव्ह. म्हणजे समजा या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्जेस आहे, त्या जागी फ्री पॉझिटिव्ह चार्जेस असते, मोबाईल म्हणजे मोशनमध्ये असणारे, जे इकडं तिकडं मूव्ह होऊ शकतात असे पॉझिटिव्ह चार्जेस असते. तर ते पॉझिटिव्ह चार्जेस कोणत्या डायरेक्शनला गेले असते? तर हे पॉझिटिव्ह चार्जेस ह्या निगेटिव्ह टर्मिनलकडं अट्रॅक्ट झाले असते आणि ते इकडून ह्या पॉझिटिव्ह टू निगेटिव्हकडे गेले असते, इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड गेले असते. म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्हकडून बॅटरीच्या निगेटिव्हकडं एक्सटर्नल सर्किटमधून ते पॉझिटिव्ह चार्जेस गेले असते आणि तीच करंटची डायरेक्शन घ्यायची असते. इथं काय म्हटलं? डायरेक्शन ऑफ द करंट इन अ सर्किट इज ड्रॉन इन द डायरेक्शन इन विच पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स वुड मूव्ह. म्हणजे समजा ह्या कंडक्टरमध्ये फ्री पॉझिटिव्ह चार्जेस असते निगेटिव्हच्या ऐवजी, तर ते पॉझिटिव्ह चार्जेस ज्या दिशेला जातील ती करंटची दिशा. आता ते पॉझिटिव्ह चार्जेस इकडे गेले असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने, तीच करंटची डायरेक्शन आपण घ्यायची असते. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत. करंट इज कॉन्स्टिट्युटेड बाय निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. आपल्याला माहिती आहे की मेटलमध्ये, कंडक्टर्समध्ये करंट हा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्समुळं नाही, तर निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्समुळं तयार होतो. आणि इलेक्ट्रॉन्स कसे जातात? तर फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी इन द डायरेक्शन अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड. मग या ठिकाणी करंटची डायरेक्शन कशी घ्यायची? तर करंटची डायरेक्शन घ्यायची ज्या दिशेला इलेक्ट्रॉन चाललेले त्याच्या उलट. इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट चाललेले आहेत. इलेक्ट्रिक करंट त्याच्या अपोजिट घ्यायचा असतो, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचा असतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की इलेक्ट्रिक देअरफॉर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. थोडक्यात म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह चार्जेस ज्या दिशेला जातील ती करंटची दिशा, निगेटिव्ह चार्जेस ज्या दिशेला जातील त्याच्या उलट करंटची दिशा. पॉझिटिव्ह चार्जेस ज्या दिशेला जातील ती करंटची दिशा आणि निगेटिव्ह चार्जेस ज्या दिशेला जातील त्याच्या अपोजिट. आता इथं इलेक्ट्रॉन्स कुठं जातात? फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी इन द डायरेक्शन अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड. बघा इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे? लेफ्टला आहे. इलेक्ट्रॉन्स कुठं चालले? राईटला चाललेले आहेत. तर इलेक्ट्रॉन्स जिकडं जातील त्याच्या उलट, म्हणजे करंट या ठिकाणी राईट टू लेफ्ट घ्यायचा आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेला घ्यायचा आहे. व्हॉट इज ड्रिफ्ट स्पीड? वी नो दॅट इलेक्ट्रॉन्स आर इन द स्टेट ऑफ रँडम मोशन. इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, फ्री इलेक्ट्रॉन्स इनसाइड अ कंडक्टर मूव रँडमली अँड देर इज नो नेट मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ काय की समजा इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर हे इलेक्ट्रॉन्स रँडम मोशनमध्ये असतात. म्हणजे याचा अर्थ की समजा 10 इलेक्ट्रॉन राईटला चालले असतील तर 10 लेफ्टला चालले, म्हणजे नेट मोशन झिरो झाली, कारण 10 तिकडे गेले 10 इकडं आले, म्हणजे बॅलन्स झालं, म्हणजे नेट मोशन झाली नाही इन ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बट व्हेन वी अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड,
देन व्हॉट हॅपन्स, जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड नसेल तेव्हा ठीक आहे की रँडम मोशन नाही, पण जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, इफ ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड अक्रॉस द लेंथ ऑफ द कंडक्टर, फ्री इलेक्ट्रॉन्स स्टिल मूव्ह रँडमली बट टेंड टू ड्रिप इन अ डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. याचा अर्थ काय आहे की तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड लावलं, त्यांची इलेक्ट्रॉनची अगोदरची जी मोशन होती ती तर आहेच, परंतु त्याचवेळी त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट दिशेला त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळं ओढले जातात आणि ते सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स एका वेगळ्या व्हेलॉसिटीनं एका दिशेला ओढले जातात. ती जी व्हेलॉसिटी असते त्याला म्हणतात ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. यासाठी एक उदाहरण आपण समजावून घेऊ की अंडर वॉटर फिश, पाण्यामध्ये मासे असतील तर हे मासे आपल्याला माहिती आहे की ते सगळे मोशनमध्ये असतात. वेगवेगळे मासे हे वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या स्पीडने जात असतात, त्याला म्हणतात रँडम मोशन. पण त्याचवेळी पाण्यालासुद्धा स्पीड असेल तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या फिशलासुद्धा त्या पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड प्राप्त होतो आणि सगळे जे मासे आहेत ते एका दिशेला ओढले जातात. म्हणजे त्यांची स्वतःची मोशन आहेच, त्याचवेळी ती पाण्याची जी मोशन आहे ती त्या सगळ्यांना प्राप्त होते, ती त्याला म्हणतात ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तशाच प्रकारे ह्या कंडक्टरमध्ये सुद्धा घडतात. इलेक्ट्रॉनची स्वतःची मोशन असते, त्याचवेळी इलेक्ट्रिक फील्डमुळं सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट दिशेला ओढले जातात आणि मग त्या ठिकाणी नेट मोशन होते इलेक्ट्रॉनची, असं आपण म्हणतो. म्हणजे समजा इलेक्ट्रिक फील्ड जर या ठिकाणी राईटला असेल तर त्याच्या उलट सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या उजव्या एंडकडून डाव्या एंडकडं ओढले जातात आणि नेट मोशन सगळ्या इलेक्ट्रॉनची होते. इलेक्ट्रॉनची स्वतःची मोशन आहे त्याच्यापेक्षा वेगळी ही इलेक्ट्रिक फील्डमुळं झालेली मोशन म्हणजे त्याला म्हणतो आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. द नेट स्पीड ॲट विच these इलेक्ट्रॉन्स ड्रिफ्ट इज नोन ॲज ड्रिफ्ट स्पीड. म्हणजे ज्या स्पीडने नेट म्हणजे आता कसं आहे रिझल्टंट जो स्पीड असेल सगळ्या इलेक्ट्रॉन्सचा मिळून त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं त्याला म्हणतात ड्रिफ्ट स्पीड आणि तो VDने दाखवला जातो. द ड्रिफ्ट स्पीड इन अ कॉपर कंडक्टर इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁴ मीटर पर सेकंड टू 10⁻⁵ मीटर पर सेकंड, whereas the electron's random speed is of the order of 10⁶ मीटर पर सेकंड. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की रँडम स्पीड जो असतो ना तो खूप प्रचंड असतो. 10⁶ म्हणजे एकावरती 6 शून्य म्हणजे जवळपास 10 लाख मीटर पर सेकंड. हे किलोमीटरमध्ये जर आपण केलं तर याला 10⁻³ डिवाईड करावं लागेल आपल्याला 10⁶ म्हणजे 10⁻³ राहील म्हणजे 1000 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो रँडम स्पीड असतो, इलेक्ट्रॉन जे मोशनमध्ये असतात त्यांचा सरासरी स्पीड असतो सेकंदाला 1000 किलोमीटर इतका. याच्या उलट ड्रिफ्ट स्पीड किती आहे तर बघा 10⁻⁴ मीटर पर सेकंड. 10⁻⁴ मीटर. आता इथं किलोमीटर राहू द्या, याला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 100 म्हणजे 10⁻² मल्टिप्लाय करावं लागेल. 100ने मल्टिप्लाय केलं की आता 10⁻² सेंटीमीटर पर सेकंड. 10⁻² म्हणजे 0.01 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड इतका कमी आहे की एका सेकंदात ते सगळे इलेक्ट्रॉन्स त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं 1 सेंटीमीटरसुद्धा सरकत नाहीत, इतका कमी आहे. 0.01 सेंटीमीटर एवढंच फक्त सरकतात सगळेचे सगळे ॲट अ टाईम. हा जो रँडम स्पीड असतो आपण म्हटलं 10⁶ म्हणजे सेकंदाला 1000 हा सरासरी झाला, तो थोडाफार वेगवेगळा असतो प्रत्येक इलेक्ट्रॉनला, म्हणजे तो खूप प्रचंड आहे. याच्या उलट जो ड्रिफ्ट स्पीड आहे इलेक्ट्रिक फील्डमुळं त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट दिशेला ओढले जातात, ते ड्रिफ्ट होतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी ओढले जातात, जागा बदलतात. तो स्पीड मात्र खूप कमी असतो. आणखी एक डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट ट्रॅव्हलिंग पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. याचा अर्थ काय? इमॅजिन करा की हा एक कंडक्टर आहे आणि याच्यातून 10 अँपियर इतका करंट चाललेला आहे आणि हा जो एरिया आपल्याला दिसतोय तो 2 मीटर स्क्वेअर आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे, म्हणजे 2 मीटर स्क्वेअरमधून 10 अँपियर इतका करंट चाललेला आहे. बघा करंट किती चाललेला आहे, I = तर तो आहे 10 अँपियर.
आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे ज्याच्यातून हा करंट चाललेला आहे, तर समजा तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 2 मीटर स्क्वेअर. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथे दिसतोय, त्याच्यातून 10 ॲम्पियर करंट चालला. तर मग याच्यावरून 1 मीटर स्क्वेअरमधून किती करंट जाईल, तर त्याला म्हणतात करंट डेन्सिटी. आणि ते तुम्ही कसं काढणार, तर ते काढणार जे इज इक्वल टू आय अपॉन ए, म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 मीटर स्क्वेअरमधून 10, तर 1 मीटर स्क्वेअरमधून किती, तर 10 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 5 ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. युनिट काय होईल त्याचं, ॲम्पियर, कारण करंटचं युनिट ॲम्पियर आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. 5 ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर, दॅट इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट ट्रॅव्हलिंग थ्रू युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, दॅट इज मॅथमॅटिकली जे इक्वल टू आय अपॉन ए. SI युनिट ऑफ करंट डेन्सिटी इज ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. SI युनिट काय आहे, तर ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर, कारण या करंटचं युनिट आहे ॲम्पियर आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. फायनली वी विल डिराईव्ह an expression for drift velocity, expression for drift speed and current density. Consider this conductor of length L and area of cross section A. Number of electrons per unit volume will be given by this formula. Here N means total number of electrons in this conductor. Capital N म्हणजे काय, तर ह्या कंडक्टरमध्ये असलेले सगळे इलेक्ट्रॉन्स, त्याची संख्या, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. या कंडक्टरच्या व्हॉल्यूमनी डिवाइड केलं की आपल्याला मिळेल स्मॉल n, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. फ्रॉम दॅट वी गेट टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दिस कंडक्टर, कॅपिटल N इक्वल टू n इंटू V, number of electrons per unit volume into volume of conductor. But volume of this conductor is given by the formula area of cross section into length. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, त्यामुळे व्हीच्या जागेवर आपण A इंटू L ठेवणार. हे एक्सप्रेशन, हे इक्वेशन देतं ह्या कंडक्टरमधल्या टोटल इलेक्ट्रॉनची संख्या. कॅपिटल N इक्वल टू स्मॉल n A into L. N means number of electrons per unit volume. A means area of cross section of this conductor, and L means length of this conductor. But we know total charge in the conductor is given by this formula, Q equal to N into E. हे कसं आलं, तर आपल्याला माहीत आहे की एका इलेक्ट्रॉनवरचा हा जो एक इलेक्ट्रॉन असतो त्याच्यावरचा चार्ज असतो E. असे 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर चार्ज होईल 2E. असे 3 इलेक्ट्रॉन्स असतील तर चार्ज होईल 3E. असे या ठिकाणी एकूण n इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून टोटल चार्ज झाला Q इक्वल टू N इंटू E. आता यामध्ये ह्या nची व्हॅल्यू आपण जर ठेवली स्मॉल n A L ह्या इक्वेशनमध्ये इथं, तर हे इक्वेशन आपल्याला मिळतं टोटल चार्ज Q इक्वल टू N A L into E. N means number of electrons per unit volume. A means area of cross section of this conductor. L is total length and E is charge on each electron. Now we know when electric field is applied, these electrons drift in one particular direction. आपण ड्रिफ्ट स्पीडबद्दल मगाशी शिकलो आहे. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन ह्या एंडपासून त्या एंडपर्यंत L इतक्या डिस्टन्समधून जाईल, तेव्हा त्याला किती टाईम लागेल, तर तो टाईम या फॉर्म्युलाने दिलेला असेल, T इक्वल टू L अपॉन VD. हे इक्वेशन कसं आलं, तर आपल्याला माहीत आहे की स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती, तर या ठिकाणी बघा कंडक्टर L इतक्या डिस्टन्समधून पुढे सरकतो, म्हणजे इथे डिस्टन्स होईल L आणि त्यासाठी टाईम लागतो समजा T. आणि ते जे इलेक्ट्रॉन्स त्या कंडक्टरमधून जातात त्यांचा स्पीड असतो ड्रिफ्ट स्पीड, ड्रिफ्ट वेलॉसिटी. म्हणून आपण या ठिकाणी VD, स्पीडच्या ठिकाणी VD ठेवलं इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे L अपॉन T.
त्याच्यावरून आपल्याला मिळतं T=L/VD. हा फॉर्म्युला आपण इथं घेतलेला आहे, T=L/VD. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत L इतक्या डिस्टन्समधून जातात, तर त्यासाठी जो टाईम लागतो तो टाईम या फॉर्म्युल्याने दिलेला आहे. आणि आपल्याला अजून एक माहीत आहे, करंटची डेफिनेशन असते रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज डिवायडेड बाय टाईम. आता ह्या इक्वेशन 3मध्ये क्यूची व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 वरून ठेवा आणि टीची व्हॅल्यू ह्या इक्वेशन 2 वरून ठेवायची. म्हणजे क्यूची व्हॅल्यू NaLe ती इथं ठेवली आणि टीची व्हॅल्यू L/VD ती इथं ठेवली, तर हे इक्वेशन मिळतं. यामध्ये L कॅन्सल होईल, VD डिनॉमिनेटर ते न्यूमरेटरमध्ये जाईल आणि फॉर्म्युला मिळतो I=NaVd/E. दिस इज एक्सप्रेशन फॉर करंट. म्हणजे ह्या कंडक्टरमधून किती करंट चालला आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे. N मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, A मीन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, VD मीन्स ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीनं त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं ते इलेक्ट्रॉन्स पुढं सरकतात तो स्पीड, अँड E इज चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. फ्रॉम दॅट वी राईट VD=I/NaE ह्या इक्वेशनवरून. हे VD एका बाजूला ठेवलं तर NaE दुसऱ्या बाजूला डिनॉमिनेटरमध्ये जातं आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा किंवा ड्रिफ्ट स्पीडचा हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो VD=I/NaE. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, तर करंटवर डिपेंड आहे. जेवढा करंट जास्त तेवढा ड्रिफ्ट स्पीड जास्त. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूमवर डिपेंड आहे, त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड आहे आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. बट वी नो J=I/A. J इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी, करंट पर युनिट एरिया. मगाशीच आपण ही डेफिनेशन पाहिली. त्यामुळे ह्या इक्वेशन 5मध्ये I/A जागी आपण J ठेवलं तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो VD=J/NE. म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. प्रॉब्लेम सोडवताना क्वांटिटीज काय दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. J म्हणजे करंट डेन्सिटी, N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, अँड E इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनवरचा चार्ज कॉन्स्टंट असतो हे आपल्याला माहीत आहे आणि तो असतो 1.6 × 10⁻⁹ किलो. त्यामुळे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ही 2 क्वांटिटीवर डिपेंड आहे, J अँड N. Jला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे जेवढी करंट डेन्सिटी जास्त तेवढी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीड जास्त, आणि Nला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम जेवढे जास्त तेवढी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कमी. म्हणजे जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तेवढी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कमी असेल. आणि याच्यावरून आपल्याला करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला मिळतो J क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर हा फॉर्म्युला मिळतो. फक्त तो व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिला. वी नो करंट डेन्सिटी इज व्हेक्टर क्वांटिटी. इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. देअरफॉर अँड ऑल्सो VD इज व्हेक्टर क्वांटिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी असते. N आणि E हे दोन्ही स्केलर आहे. त्यामुळं हे एक्सप्रेशन आपल्याला करंट डेन्सिटीचं मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण पाहिले. पहा, इक्वेशन 5, इक्वेशन 6 आणि करंट डेन्सिटीचा सुद्धा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, जे आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. थँक्यू.